And welcome my dear friends and students. In today's video I am going to explain the expression for period and frequency of SHM, and after that we have to consider the combination of spring. Generally two types of combination, that is series and the parallel combination. In previous video we had seen the expression for displacement, velocity and acceleration starting from the differential equation of linear SHM. Now here we have to obtain the expression for period and frequency of SHM. So we must know what do you mean by period and what do you mean by frequency of SHM. We already explained the definition also. Period is nothing but the time taken by the particle or body to complete the one oscillation called as period of SHM, and number of oscillations made by the particle in unit time called as the frequency of SHM. Now, in order to find the period and frequency in simple harmonic motion, we have to consider one particle which is performing simple harmonic motion. इथे आपल्याला पिरियड आणि फ्रिक्वेन्सी काढायची आहे सिंपल हार्मोनिक मोशनची. त्याकरता आपल्याला एक पार्टिकल कन्सिडर करावा लागेल, दॅट पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असेल त्याचं डिस्प्लेसमेंट ॲट एनी पोझिशन ॲट एनी इन्स्टंट हे आपल्याला सांगता येतं या इक्वेशनने. x इक्वल टू a sin इन ब्रॅकेट ओमेगा टी प्लस अल्फा. आपण याला डिराइव केलेला आहे डिफरन्शियल इक्वेशन पासून आपण मिळवलेला आहे जनरल एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट. सो दॅट्स व्हाय राइट हियर इन SHM displacement of particle at any position that is given by x equal to a sin in bracket omega t plus alpha. आता आपल्याला त्याच पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट कन्सिडर करायचं आहे, पण after the time 2 pi upon omega, just to check whether after that particular time that particle return to its initial position after completing the one oscillation. इथे आपण त्याच पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट कन्सिडर करतोय आफ्टर द टाइम 2 pi upon omega. मग या वेळेचं डिस्प्लेसमेंट आपल्याला मिळण्यासाठी आता आपण इथे x इक्वल टू हेच इक्वेशन आपल्याला घ्यायचं आहे. मग डिस्प्लेसमेंट आफ्टर सम टाइम आहे म्हणून मी x च्या ऐवजी x1 घेतलं. x1 इक्वल टू a sin इन ब्रॅकेट इथे नुसतं t च्या जागी तुम्हाला लिहायचं आहे आफ्टर द टाइम 2 pi upon omega म्हणून t प्लस 2 pi upon omega. म्हणून बाकी सगळं डिस्प्लेसमेंट x1 इक्वल टू a as it is amplitude sin omega as it is t च्या जागी लिहायचं आपल्याला t प्लस 2 pi upon omega. का? कारण आपण डिस्प्लेसमेंट घेतोय आफ्टर द टाइम 2 pi upon omega. त्यानंतर या ओमेगाने ब्रॅकेट मधल्या दोन्ही टर्मला आपण मल्टिप्लाय करतोय. दॅट इज x1 इक्वल टू a sin इन ब्रॅकेट ओमेगा t प्लस 2 pi ओमेगा ओमेगा कॅन्सल होईल प्लस दॅट इज द अल्फा. आता इथे तीन टर्म आहे, आपल्याजवळ जो फॉर्म्युला आहे तो दोन टर्म साठी आहे म्हणून आपण ओमेगा टी प्लस अल्फा या दोन टर्म साठी आपण फाय पुट करतोय. म्हणून मग x1 इक्वल टू a sin इन ब्रॅकेट हे 2 pi as it is आणि ओमेगा टी प्लस अल्फाच्या जागी काय ठेवले आपण फाय. आता याचं एक्सपान्शन केलं आपण sin इन ब्रॅकेट c प्लस d. ते असतं sin c into cos d प्लस cos c into sin d. म्हणून इथे x1 इक्वल टू a as it is ठेवला. याचं एक्सपान्शन sin 2 pi into cos phi प्लस cos 2 pi into sin phi. आता इथे आपल्याला याच्या व्हॅल्यूज पुट करायच्या आहे. sin n pi 0 असतं म्हणून sin 2 pi 0 झालं. cos n pi प्लस मायनस 1 असतं. cos जर n ची व्हॅल्यू इव्हन असेल तर प्लस 1, ऑड असेल तर मायनस 1 म्हणून cos 2 pi ची व्हॅल्यू प्लस 1, sin 2 pi ची व्हॅल्यू 0. मग इथे 0 into एनीथिंग झालं 0. इथे राहिलं 1 into sin phi.
म्हणून आपल्याला मिळालं x1 इक्वल टू a sin phi. आता पुन्हा phi ची व्हॅल्यू ॲज इट इज ठेवून द्या. आता जर आपण या दोन इक्वेशनला कंपेअर केलं, हे पहिलं इक्वेशन की जे आपण डिस्प्लेसमेंट कन्सिडर केलं होतं ॲट एनी पोझिशन इन टाइम t, आणि इथे आता आपण कन्सिडर करताय डिस्प्लेसमेंट आफ्टर टाइम 2 पाय ओमेगा. इथे तुम्हाला असं दिसेल हे x इक्वल टू x1. इथे डिस्प्लेसमेंट इक्वेशन जर तुम्ही बघितलं तर सेम आहे. मग डिस्प्लेसमेंट सेम केव्हा राहतं, जेव्हा तो पार्टिकल आपल्या ओरिजिनल पोझिशनला येईल. मग पार्टिकल ओरिजिनल पोझिशनला केव्हा येतो, जेव्हा तो एक ऑसिलेशन पूर्ण करतो. मग एक ऑसिलेशन त्याने किती वेळानंतर पूर्ण केलं, 2 पाय अपॉन ओमेगा. म्हणून इथे टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट द वन ऑसिलेशन तो किती आहे, 2 पाय अपॉन ओमेगा. त्यालाच काय म्हणतात, पिरियड. म्हणून पिरियड ऑफ एसएचएम इज गिवन बाय 2 पाय अपॉन ओमेगा. आता इथे आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये k बाय m ची व्हॅल्यू ठेवतो ओमेगा स्क्वेअर. याच्यावरून ओमेगाची व्हॅल्यू घ्यायची अंडर रूट ऑफ k बाय m इक्वल टू ओमेगा. ही व्हॅल्यू जर इथे ठेवली मी, दॅट इज इक्वल टू 2 पाय. मला जर याला डिनॉमिनेटर मध्ये लिहायचं असेल तर जसंच्या तसं अंडर रूट ऑफ k बाय m, आणि याला जर इनटू म्हणून लिहायचं असेल दॅट इज t इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ m बाय k. So this is the expression for period of simple harmonic motion. पुन्हा एकदा बघा, इथे आपण एक पार्टिकल कन्सिडर करतोय, that particle performing simple harmonic motion. या पार्टिकलचं एनी पोझिशनला एनी इन्स्टंटला एक डिस्प्लेसमेंट इक्वेशन कन्सिडर केलं आपण x इक्वल टू a sin इन ब्रॅकेट ओमेगा t प्लस अल्फा. त्यानंतर त्याच पार्टिकलचं आपण डिस्प्लेसमेंट इक्वेशन घेतोय आफ्टर टाइम 2 पाय अपॉन ओमेगा. मग याच डिस्प्लेसमेंट इक्वेशन मध्ये आपल्याला फक्त जिथे आपण t लिहिलं तिथे t प्लस लिहायचं आहे, कारण आफ्टर द टाइम आपण घेतोय 2 पाय अपॉन ओमेगा. त्यानंतर याला सिंप्लिफाय केलं आपण मॅथमॅटिकली ओमेगाने मल्टिप्लाय करून. आता इथे पुन्हा आपण एक सबस्टिट्यूट केली व्हॅल्यू ओमेगा t प्लस अल्फा इक्वल टू 5. इथे आपण फॉर्म्युला वापरला sin इन ब्रॅकेट c प्लस d किंवा a प्लस b. त्याचं एक्सपान्शन केलं आपण. त्यानंतर sin 2 पाय ची व्हॅल्यू 0, cos 2 पाय ची व्हॅल्यू 1. ती व्हॅल्यू जर आपण ठेवली तर आपल्याला मिळेल a sin phi. पुन्हा phi ची व्हॅल्यू पुट करा, ते मिळेल तुम्हाला ओमेगा t प्लस अल्फा. मग इथे मिळालं x1 इक्वल टू a sin ओमेगा t प्लस अल्फा. नाउ फ्रॉम कन्सिडरिंग इक्वेशन that is x and x1, it is very clear that displacement that will be same after the time 2 pi upon omega. It means the particle performing SHM return to its initial position after the time 2 pi upon omega. एखादा पार्टिकल जर आपल्या त्याच पोझिशनला किती वेळानंतर जर येत असेल तर तो झाला टाइम required by that particle to complete the one oscillation, त्यालाच आपण म्हणतो पिरियड. मग तो पिरियड घ्यायचा t इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. मग इथे पुन्हा मी ओमेगाची व्हॅल्यू आपण डिफरन्शियल इक्वेशन मध्ये लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मिळवताना जी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो k बाय m, त्याला ओमेगा स्क्वेअर म्हणून ओमेगा इक्वल टू अंडर रूट k बाय m. ही व्हॅल्यू जर ठेवली तर तुम्हाला मिळतं t इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ m बाय k. आता आपल्याला फ्रिक्वेन्सी काढण्याकरिता जस्ट एक रिलेशन वापरायचं आहे, दॅट इज m इक्वल टू 1 अपॉन t. फ्रिक्वेन्सी जे असतं तर रेसिप्रोकल ऑफ पिरियड. म्हणजे एक्सप्रेशन आपलं पिरियडचं आलं त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा, दॅट इज 1 अपॉन 2 पाय अंडर रूट ऑफ दॅट इज k बाय m. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. इथे 1 upon 2 पाय झालं, याचा रेसिप्रोकल k बाय m. दिस इज द एक्सप्रेशन फॉर फ्रिक्वेन्सी. एकदा एक्सप्रेशन फॉर पिरियड काढलं आपण, तर एक्सप्रेशन फॉर फ्रिक्वेन्सीला जस्ट तुम्हाला रेसिप्रोकल करायचं आहे. हे होतं बघा एक्सप्रेशन फॉर पिरियड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. नाउ लेट अस कन्सिडर द सेकंड पॉइंट, that is when we consider
the different spring, that is the spring of different constant, spring constant, and when they are arranged in either series combination or parallel combination, then what will be the effective elongation, what will be the total spring constant. So the problem that can be asked on this particular portion in our NEET JEE exam. So let us consider the first combination, that is the series combination. इथे आपण पहिला कॉम्बिनेशन घेतोय. त्यासाठी आपण दोन स्प्रिंग घेतले आहेत, मेटल स्प्रिंग, ज्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे K1 आणि K2, आणि त्यांना आपण कशा पद्धतीने जोडलाय तर वन आफ्टर अदर, आणि त्याचा एक एंड आपण रिजिड सपोर्टला अटॅच केलेला आहे आणि दुसऱ्या एंडला आपण एक वेट अटॅच केलेला आहे त्या फ्री एंडला. मग आता बघा, या कॉम्बिनेशनला सिरीज कॉम्बिनेशन केव्हा म्हणतात? सो व्हेन नंबर ऑफ स्प्रिंग ऑफ डिफरंट स्प्रिंग कॉन्स्टंट आर कनेक्टेड वन आफ्टर अदर. जेव्हा वेगवेगळे स्प्रिंग जर आपण घेतले, वेगळे कशाच्या संदर्भात, त्यांच्या कॉन्स्टंट व्हॅल्यूच्या, स्प्रिंग कॉन्स्टंट, आणि त्यांना आपण एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा असं जर कनेक्ट केलं, सो दॅट दे कॅन फॉर्म द सिंगल चेन. एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, तिसऱ्यानंतर चौथा, असं जर आपण त्याला वन आफ्टर अदर जोडत गेलो की जेणेकरून ते केवळ एकच चेन फॉर्म करेल, तर या कॉम्बिनेशनला म्हणतात सिरीज कॉम्बिनेशन. म्हणून पहिला पॉइंट आपण लिहिला की व्हॉट डू यू मीन बाय सिरीज कॉम्बिनेशन, की व्हेन नंबर ऑफ स्प्रिंग of different spring constant are connected one after other, so that the spring chain that can form the single chain, so then they are said to be in series combination. आता या सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जर आपण दिलेले स्प्रिंग कनेक्ट केले तर आपल्याला इक्विव्हॅलेंट त्यांचा स्प्रिंग कॉन्स्टंट कसा काढायचा, याच्यावर जर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह किंवा प्रॉब्लेम आला तर कसं सोडवायचं हे जनरल आपण पहिले त्याचं एक्सप्रेशन मिळवतोय. त्यासाठी इथे इन जनरल आपण टू स्प्रिंग घेतलेले आहेत. सो कन्सिडर द टू स्प्रिंग ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट K1 and K2. त्यानंतर जर हे स्प्रिंग कॉन्स्टंट व्हेरी स्मॉल इन वेट असेल, व्हेरी स्मॉल इन मास असेल, त्याला इथे लिहिलेलं आहे इफ द स्प्रिंग्स आर मासलेस, म्हणजे लाइट इन वेट, त्या वेळेला प्रत्येक स्प्रिंग मध्ये जे काय आपण इथे फ्री एंडला वेट अटॅच केलेलं आहे, हे वेट सेम कन्सिडर केलं जातं. म्हणून इथे लिहिलंय इफ द स्प्रिंग आर मासलेस देन ईच स्प्रिंग हॅव द सेम स्ट्रेचिंग फोर्स. फ्री एंडला जो काय आपण फोर्स अप्लाय केलेला आहे बाय अटॅचिंग अ बॉडी ऑफ सर्टन मास, हा जो स्ट्रेचिंग फोर्स आहे की ज्यामुळे या स्प्रिंग मध्ये इलॉंगेशन प्रोड्यूस होतं, त्याची लेंथ इन्क्रीज होतं, त्याला आपण इलॉंगेशन म्हणतो. मग हे इलॉंगेशन इथे किती प्रोड्यूस होतं, वेगवेगळं इलॉंगेशन सिरीज कॉम्बिनेशन मध्ये, लक्षात ठेवा सिरीज कॉम्बिनेशन मध्ये स्प्रिंग मध्ये प्रोड्यूस होणारं इलॉंगेशन हे डिफरंट असतं. म्हणून आता इथे आपण कन्सिडर केलाय की इफ E1 and E2 be the elongations producing the spring, पहिल्या स्प्रिंग मध्ये प्रोड्यूस होणारा इलॉंगेशन घेतोय आपण E1, दुसऱ्या स्प्रिंग मध्ये प्रोड्यूस होणारा इलॉंगेशन घेतोय आपण E2, आणि या दोघांना मिळून किती इलॉंगेशन प्रोड्यूस झालाय याला आपण कन्सिडर करूया, दॅट इज द E. E is the effective or total elongation. E1 is the elongation produced in first spring, E2 is the elongation produced in second spring. Why? Because of the application of this load. फ्री एंडला जे काही आपण वेट अटॅच केलाय, लोड अप्लाय केलाय, त्यामुळे त्यांच्या लेंथ मध्ये जे काही इन्क्रीज झालं त्याला आपण इलॉंगेशन म्हणतो. मग आता इथे आपल्या इलॉंगेशन म्हणजे आता डिस्प्लेसमेंट झालं. मग सिंपल हार्मोनिक मोशनच्या डेफिनेशन नुसार जनरली आपण लिहितो F इक्वल टू kx इन मॅग्निट्यूड जर कन्सिडर केलं, डायरेक्शन जर घेतली नाही तर इथे F इक्वल टू kx असतं. इथे आपल्याला डिस्प्लेसमेंट और इलॉंगेशन कशाने दाखवायचं आहे, E1 E2 ने. म्हणून मग पहिले इक्वेशन लिहिलं मी F इक्वल टू K1 E1, where K1 is a spring constant, E1 is a elongation produced in first spring.
आता दोन्ही स्प्रिंगला आपण एकच वेट अटॅच केलेलं आहे, त्यामुळे स्ट्रेचिंग फोर्स दोघांकरताही सेम आहे. त्यामुळे इथे F1 F2 लिहायची गरज नाही, नुसतं लिहायचं F स्ट्रेचिंग फोर्स सेम आहे म्हणून F K1 E1 F K2 E2. याच्यावरून तुम्ही E1 चा फॉर्म्युला तयार करा F/K1. सिमिलरली E2 चा फॉर्म्युला तयार करा F/K2. या लोड मुळे जे काही या कॉम्बिनेशन मध्ये इलॉंगेशन प्रोड्यूस झालं टोटल ते घ्यायचं E, that is equal to E1 plus E2. म्हणून मग इथे आता E as it is ठेवलं मी, या दोघांच्या व्हॅल्यू ठेवा F/K1, इथे याची व्हॅल्यू ठेवा F/K2. आता पुन्हा फायनल इलॉंगेशन साठी कॉम्बिनेशनच्या इलॉंगेशन साठी जर आपल्याला इक्वेशन लिहायचं झालं जसं इथे लिहिलं आपण F K1 E, तसं इथे या दोघांच्या स्प्रिंग कॉन्स्टंटचा जो काही रिझल्टंट राहील तो घ्यायचा Ks is the resultant spring constant. E is the final elongation of this combination. मग इथे पण फॉर्म्युला आपण लिहू शकतो F Ks into E. त्याच्यावरून E चा फॉर्म्युला तयार करा F/Ks. म्हणून मी इथे या E ची व्हॅल्यू ठेवली F/Ks इक्वल टू हे as it is. आता प्रत्येक टर्म मध्ये F आहे, स्ट्रेचिंग फोर्स आहे सेम, म्हणून त्याला आपण कॉमन काढून कॅन्सल करूया. मग इथे राहील 1/Ks इक्वल टू 1/K1 प्लस 1/K2. इथे जर तुम्हाला केवळ दोनच स्प्रिंगचं कॉम्बिनेशन दिलं असेल आणि याचा इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट काढायचा असेल तर याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो 1/Ks as it is 1/Ks इक्वल टू, आता इथे या दोघांना जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये येते K1 प्लस K2 अपॉन K1 इंटू K2. याला जर आपण इन्व्हर्स केलं तर आपल्याला मिळेल इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट Ks इक्वल टू K1 इंटू K2 अपॉन K1 प्लस K2. म्हणजे आपल्याला दोन स्प्रिंग कॉन्स्टंट जर दिले असतील तर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट काढण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला वापरता येईल डायरेक्टली Ks इक्वल टू K1 इंटू K2 म्हणजे प्रोडक्ट ऑफ टू स्प्रिंग कॉन्स्टंट डिवाइडेड बाय सम ऑफ द टू स्प्रिंग कॉन्स्टंट. इथे तुम्हाला हिंट पॉइंट म्हणून लक्षात ठेवा, जर दोन स्प्रिंग दिले असतील की ज्यांचा स्प्रिंग कॉन्स्टंट वेगवेगळा आहे आणि यांचा जर तुम्हाला इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट काढायचा असेल सिरीज कॉम्बिनेशन मध्ये तर न्यूमरेटरला प्रॉडक्ट घ्यायचा आणि डिनॉमिनेटरला त्या दोघांची सम घ्यायची. याचं जे काही सिम्प्लिफिकेशन येईल ते होईल आपला Ks. पुन्हा एकदा बघा, इथे आपण दोन स्प्रिंगचं सिरीज कॉम्बिनेशन स्टडी करताय. जर दोन स्प्रिंगला आपण सिरीज मध्ये जोडलं आणि त्याच्या फ्री एंडला जर आपण काही स्ट्रेचिंग फोर्स अप्लाय केला बाय ऍडिंग सर्टन वेट, मग अशा केस मध्ये फायनल त्याच्यामध्ये जे काही स्प्रिंग कॉन्स्टंट राहील ते स्प्रिंग कॉन्स्टंट कसं काढायचं त्यासाठीचं एक एक्सप्रेशन आहे. सो वे नंबर ऑफ स्प्रिंग of different spring constant that are connected one after another so that they can form the single chain, त्याला आपण म्हणतो सिरीज कॉम्बिनेशन. मग इथे आपल्या कन्व्हिनियन्स साठी आपण दोनच स्प्रिंग घेतले ज्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे K1 आणि K2. मग आता इथे पुन्हा आपण जर या दोन स्प्रिंगला लाइटिंग वेट कन्सिडर केलं, मासलेस कन्सिडर केलं, तर हे जे काही वेट आपण अप्लाय केलेलं आहे हे वेट दोघांसाठी पण सारखं तुम्हाला कन्सिडर करता येईल. म्हणून मग दोघांसाठी पण जे स्ट्रेचिंग फोर्स घेतलाय आपण तो सेम घेतलाय, दॅट इज F इक्वल टू mg. मग या वेट अटॅच मुळे पहिल्या स्प्रिंग मध्ये जे डिस्प्लेसमेंट झालं, जे इलॉंगेशन प्रोड्यूस झालं ते E1, दुसऱ्या स्प्रिंग मध्ये जे इलॉंगेशन प्रोड्यूस झालं ते E2. मग ते आपण या फॉर्म्युल्याने काढलं F इक्वल टू K1 E1 F इक्वल टू K2 E2. याच्यावरून E1 E2 ची व्हॅल्यू काढली. त्यानंतर टोटल इलॉंगेशन इज द सम ऑफ इलॉंगेशन प्रोड्यूस इन इंडिव्हिज्युअल स्प्रिंग, म्हणून मग लिहिलं मी E इक्वल टू E1 प्लस E2, दोघांच्या व्हॅल्यूज ठेवल्या. पुन्हा टोटल कॉम्बिनेशन साठी E चा फॉर्म्युला तयार करायचा असेल तर पुन्हा याच्यानुसार आपण लिहू शकतो F इक्वल टू Ks into E. Ks is the effective spring constant for this combination. मग F ला आपण कॅन्सल केलं आणि फायनली लिहिलं 1/Ks इक्वल टू 1/K1 प्लस 1/K2.
जर याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर आपण या पद्धतीने त्याला सिम्प्लिफाय करू शकतो. आता हे दोघांसाठी झालं. असं जर आपल्याला n स्प्रिंग दिले असतील तर काय, आणि ते सगळे जर आयडेंटिकल असेल तर याला थोडंसं कसं मॉडिफाय करायचं. आता जर आपण 2 च्या ऐवजी जास्त स्प्रिंग कन्सिडर केले, n नंबर ऑफ स्प्रिंग कन्सिडर केले इन जनरल, तर हाच फॉर्म्युला कसा एक्सटेंड करायचा बघा. तर इथे आपल्याला ऍड करत जावं लागेल. दोघांसाठी आलं 1/k1 + 1/k2. 4 घ्यायचं असेल तर 1/k1 + 1/k2 + 1/k3 + 1/k4. असे जर आपल्याला n नंबर ऑफ स्प्रिंग घ्यायचे असतील तर सेम आपल्याला लिहिता येईल 1/ks = 1/k1 + 1/k2 अप टू डॅश n टाइम्स. किती स्प्रिंग आपण त्या सिरीज कॉम्बिनेशन मध्ये ऍड करतोय त्याच्यावर हे आपल्याला फायनली किती टर्म्स ऍड कराव्या ते डिपेंड करता येईल. आता जर हे सगळे स्प्रिंग आयडेंटिकल असतील, म्हणजे ज्यांचं स्प्रिंग कॉन्स्टंट सेम आहे, सारखे स्प्रिंग जर आपण घेतले तर अशा वेळेला तुम्हाला इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट काढण्यासाठी आता k1 k2 हे लिहायची गरज नाही, कारण प्रत्येकाचा स्प्रिंग कॉन्स्टंट सेम असेल तर प्रत्येकासाठी आपण k लिहू शकतो. म्हणून इथे 1/k + 1/k + 1/k + 1/k अप टू n टाइम्स. या सगळ्यांना ऍड केलं तर डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून ऍज इट इज k लिहायचं. न्यूमरेटरचे ऍडिशन किती वेळा ऍड करायचं n टाइम्स, म्हणून 1/ks = n/k. याला जर आपल्याला जर इन्व्हर्ट करायचं असेल, इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट काढायचं असेल तर ks = काय लिहायचं k/n. म्हणजे बघा इथे तुम्हाला 2 फॉर्म्युले मिळाले. डायरेक्टली जर आपल्याला याला एमसीक्यू आला त्याला सॉल्व करायचं असेल तर काय करायचं, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जर 2 स्प्रिंग दिले असतील ज्यांचा स्प्रिंग कॉन्स्टंट वेगवेगळा आहे, अशाच्या बाबतीत सरळ त्याचा आन्सर काढू शकता तुम्ही विदिन सेकंड. काय करायचं, त्या 2 स्प्रिंग कॉन्स्टंटचा प्रॉडक्ट न्यूमरेटर मध्ये घ्यायचा आणि सम जे आहे ती डिनॉमिनेटर, त्याचा जो रेशिओ येईल ते आपलं फायनल आन्सर येईल. तेच जर आपल्याजवळ 2 पेक्षा जास्त स्प्रिंग असतील, त्यांचं इथे स्प्रिंग कॉन्स्टंट वेगवेगळा असेल तर तो फॉर्म्युला वापरता येणार नाही. मग तुम्हाला या पद्धतीने सोडवावं लागेल. 1/ks = 1/k1 + 1/k2 अप टू डॅश 1/kn. जर हे सगळे आयडेंटिकल दिले असतील तर अगदी इझी. इथे तुम्हाला एका स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट घ्यावा लागेल डिवाइडेड बाय नंबर ऑफ स्प्रिंग, दॅट इज k/n. k म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट आणि n म्हणजे नंबर ऑफ स्प्रिंग. असं इझिली तुम्ही हे प्रॉब्लेम जर आला याचं किंवा एखादा एमसीक्यू जर विचारला तर सहज तुम्ही याला सॉल्व करू शकाल. नाउ कन्सिडर द सेकंड कॉम्बिनेशन, दॅट इज द पॅरलल कॉम्बिनेशन. आता दिलेल्या स्प्रिंगला जर आपण 2 कॉमन पॉइंट मध्ये जॉईन करत असेल, तिथे आपण वन आफ्टर अदर जोडत होतो सिरीज कॉम्बिनेशन मध्ये, सो दॅट ऑल द स्प्रिंग कॅन फॉर्म द सिंगल चेन. इथे आता आपण 2 वेगवेगळे पॉइंट कन्सिडर करतोय आणि या 2 पॉइंटच्या मधातच आपण जर त्यांना जॉईन करत असेल वन आफ्टर अदर, तिथे एकानंतर दुसरा होता, इथे बिटवीन द 2 कॉमन पॉइंट्स आहे, आपण याला पॅरलल कॉम्बिनेशन म्हणतो. मग या पॅरलल कॉम्बिनेशन आणि सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय फरक आहे बघा. इन पॅरलल कॉम्बिनेशन ऑल द स्प्रिंग्स that are connected between the 2 common points, between the 2 same points म्हणूया. मग ते 2 सेम पॉइंट कोणते, तर एक जो आहे वरचा हा रिजिड सपोर्ट आहे आणि दुसरा जो आहे ज्याचे फ्री एंड आपण तिथे स्प्रिंगचे अटॅच केलेले आहे, तिथे तुम्हाला स्ट्रेचिंग फोर्स अप्लाय करायचा आहे. तोच पॉइंट आपण इथे लिहिलेला आहे की इन पॅरलल कॉम्बिनेशन ऑल द स्प्रिंग दॅट आर कनेक्टेड बिटवीन द सेम पॉइंट, वन ऑफ देम इज अ सपोर्ट. 2 कोणते सारखे पॉइंट आहेत, तर त्या प्रत्येक स्प्रिंगचा एक एंड आपण सपोर्टला जोडलेला आहे आणि दुसरा एंड आपण तिथे स्ट्रेचिंग फोर्स अप्लाय करतोय, म्हणून मी इथे लिहिलेलं आहे की ॲट अदर एंड स्ट्रेचिंग फोर्स इज अप्लाइड. आता सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जे इलॉंगेशन प्रोड्यूस होतं ते स्प्रिंग कॉन्स्टंट वर डिपेंड असतं. इथे स्प्रिंग कॉन्स्टंट वर इलॉंगेशन डिपेंड नसतं. इंडिपेंडेंट अपॉन द स्प्रिंग कॉन्स्टंट इलॉंगेशन प्रोड्यूस इन एव्हरी स्प्रिंग दॅट इज सेम. तिथे इलॉंगेशन प्रत्येक स्प्रिंग मधलं वेगवेगळं असते. इथे इलॉंगेशन जे आहे प्रत्येक स्प्रिंग मध्ये सारखं असतं. तिथे आपण E1 E2 घेतलं होतं,
इथे तुम्हाला प्रत्येकाच्या ठिकाणचं इलॉंगेशन सेम घ्यायचं आहे का, कारण इथे वेट जे आहे तिथे सेम असतं, स्ट्रेचिंग फोर्स तिथे सेम घेतला जातं. इथे स्ट्रेचिंग फोर्स जे आहे हे प्रत्येक स्प्रिंगच्या अक्रॉस डिवाइड होतं, म्हणून मग इथे आपल्याला F1 F2 हे वेगवेगळं घ्यायचं आहे. तिथे स्ट्रेचिंग फोर्स सेम घेत होतो, इलॉंगेशन वेगळं होतं. इथे आता आपल्याला काय सारखं घ्यायचं आहे, इलॉंगेशन सारखं घ्यायचं आहे आणि स्ट्रेचिंग फोर्स जे आहे हे वेगवेगळं घ्यायचं आहे. मग इथे जी टोटल आपण तिथे E इक्वल टू E1 प्लस E2 प्लस E3 असं लिहित होतो, इथे लिहायचं आहे तुम्हाला F इक्वल टू F1 प्लस F2. तिथे आपण दोन स्प्रिंग घेतली होती, इथे दोन स्प्रिंग घेतले आपण. आता इथे जे टोटल फोर्स राहील, हे जे काही आपण अप्लाय केलेलं टोटल फोर्स आहे हे या प्रत्येक स्प्रिंगच्या अक्रॉस काय होतं, डिवाइड होतं. आय एम नॉट सेइंग इक्वली, ते डिवाइड होतं, म्हणून मग इथे लिहायचं आपल्याला F इक्वल टू F1 प्लस F2. मग हा जो काही टोटल स्ट्रेचिंग फोर्स आहे, हा टोटल स्ट्रेचिंग फोर्स दॅट इज इक्वल टू द सम ऑफ द टोटल रिस्टोरिंग फोर्स. या स्ट्रेचिंग फोर्स मुळे जे काही या स्प्रिंगच्या आतमध्ये एक फोर्स तयार होतो, तो फोर्स कोणता, रिस्टोरिंग फोर्स. हा प्रत्येक स्प्रिंग मध्ये प्रोड्यूस झालेला रिस्टोरिंग फोर्स, याचे ऍडिशन आणि इथे आपण अप्लाय केलेला स्ट्रेचिंग फोर्स, हे कसे असतात, इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन. कारण इथे याला अप्लाय केलेला स्ट्रेचिंग फोर्स डाऊनवर्डला आहे, तर प्रत्येक स्प्रिंग मध्ये प्रोड्यूस होणारा हे जे रिस्टोरिंग फोर्स आहे हे अपवर्डला राहतं. म्हणून इथे लिहिलंय बघा आपण, द स्प्रिंग शेअर द फोर्स. जे काही फोर्स आपण स्ट्रेचिंग इथे फ्री एंडला अप्लाय केलेला आहे तो प्रत्येक स्प्रिंग शेअर करतो. त्यामुळे काय होतं, हा स्ट्रेचिंग फोर्स आणि या स्प्रिंग मध्ये प्रोड्यूस होणारा रिस्टोरिंग फोर्स हे कसं असतं, इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन. मग आता पुन्हा आपण दोन स्प्रिंग कन्सिडर केले आधीसारखे. कन्सिडर द टू स्प्रिंग ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट K1 and K2. Now if I consider F1 is the force experienced by first spring, F2 is the force experienced by the second spring, then we can write the total force, stretching force equal to the force exerted by the first spring and force exerted by the second spring. म्हणून मग आता इथे F इक्वल टू F1 प्लस F2 घेतलं. पुन्हा आपण याच्या व्हॅल्यू ठेवल्या. पहिल्या स्प्रिंग साठी F1 इक्वल टू K1 into E, दुसऱ्या स्प्रिंग साठी F2 इक्वल टू K into E, आणि यांचं जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यासाठी आपण घेऊ शकतो F इक्वल टू, आता हे पॅरलल कॉम्बिनेशन साठी आपण Kp लिहू, इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट. सिरीज साठी Ks लिहिलं होतं आणि इथे प्रोड्यूस होणारे इलॉंगेशन जे आहे ते पण सेम राहील. मग मी या F ची व्हॅल्यू ठेवतोय Kp into E, F1 ची व्हॅल्यू ठेवतोय K1 into E आणि F2 ची व्हॅल्यू ठेवतोय K2 into E. हे जर आपण व्हॅल्यूज ठेवल्या पुन्हा इलॉंगेशन सारखं कॅन्सल होईल, दॅट इज Kp इक्वल टू K1 प्लस K2. दोन स्प्रिंग असेल तर सरळ सरळ दिलेल्या स्प्रिंग कॉन्स्टंट चे ऍडिशन करा, तुम्हाला फायनल आन्सर मिळेल. असे जर n स्प्रिंग दिले असतील तर तुम्हाला जेवढे स्प्रिंग दिले असतील त्या प्रत्येकाचा स्प्रिंग कॉन्स्टंट दिला असेल तर सरळ सरळ त्यांना ऍड करा, तुम्हाला फायनल आन्सर मिळेल Kp इक्वल टू K1 प्लस K2 अप टू Kn. आणि हे सगळे जर आयडेंटिकल असतील तर तुम्हाला, आणि ते n नंबर दिले असतील तर तुम्हाला नंबर ऑफ स्प्रिंग इनटू स्प्रिंग कॉन्स्टंट, एक कोणताही स्प्रिंग त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट घ्या कारण ते सेम आहेत, आणि नंबर ऑफ स्प्रिंग, समजा 5 स्प्रिंग आपल्याला दिलेले आहेत आणि एका स्प्रिंगचा फोर्स कॉन्स्टंट समजा 2 न्यूटन पर मीटर दिला असेल तर मग टोटल त्याला पॅरलल मध्ये जोडल्यानंतर त्याचा आन्सर किती येईल, तर सरळ सरळ नंबर ऑफ स्प्रिंग 5 आणि प्रत्येक स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती आहे 2, 5 into 2 that is the 10. म्हणून मग त्याचा आन्सर येतं Kp इक्वल टू 10. आता असं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये याला इझिली त्याचा वापर करता आला पाहिजे. हे दोन अतिशय महत्त्वाचे कन्सेप्ट आहे बघा, दॅट इज कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग, की ज्याच्यावर आपल्या जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात त्याच्यावर किंवा आपल्या बोर्ड एक्झाम मध्ये पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग इथे जर तुम्ही दोघांमध्ये कंपॅरेटिव्ह स्टडी केला, दोघांमध्ये काय सारखं आहे काय वेगळं आहे हे जर आपण कन्सिडर केलं तर याला सॉल्व्ह न करता असे आन्सर लक्षात न ठेवता हे Kp काय, K1 काय, K2 काय, तर तुम्ही फायनल त्याचं आन्सर लक्षात ठेवून
डायरेक्टली त्याला आपण सॉल्व्ह करू शकतो. पुन्हा एकदा बघा, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये दिलेले स्प्रिंग हे कॉमन पॉइंट मध्ये जोडावे लागतात. कॉमन पॉइंट मध्ये आपण त्यांना जोडल्यामुळे स्प्रिंग कॉन्स्टंट त्याचा काय आहे याच्यावर त्याचं इलॉंगेशन डिपेंड राहत नाही. इथे इलॉंगेशन सेम असतं, स्ट्रेचिंग फोर्स वेगवेगळा असतो. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये इलॉंगेशन वेगळं असतं, स्ट्रेचिंग फोर्स सेम असतो. हा पहिला दोघांमधला फरक लक्षात ठेवा. त्यानंतर इथे काय शेअर केलं जातं तर तिथे इलॉंगेशन जे आहे ते इलॉंगेशन वेगवेगळं असतं, शेअर केलं जातं. इथे स्ट्रेचिंग फोर्स शेअर केलं जातं. म्हणून सिरीज कॉम्बिनेशन लक्षात घेताना तुम्हाला E = E1 + E2 असं लिहायचं आहे. तुम्हाला पॅरलल कॉम्बिनेशन घेताना लिहायचं आहे F = F1 + F2. पुन्हा तोच फॉर्म्युला आहे आपला F = kx चा. इथे डिस्प्लेसमेंट म्हणजे इलॉंगेशन घेतलेलं आहे. इथे काय सारखं आहे काय वेगळं आहे याच्यावरून तुम्हाला त्या व्हॅल्यूज लिहायच्या आहेत. त्याच्यावरून तुम्हाला फायनल आन्सर मिळेल. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये हेच तुम्हाला मिळालं होतं 1/ks = 1/k1 + 1/k2. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये सरळ तुम्हाला म्हणजे दोनच स्प्रिंग असेल आणि ते जर पॅरलल असतील तर तुम्हाला इथे न्यूमरेटर मध्ये त्यांचा प्रॉडक्ट घ्यायचा होता, डिनॉमिनेटर मध्ये त्यांची सम त्याचा रेशो घ्यायचा होता. जर तेच पॅरलल मध्ये घ्यायचं असेल तर सरळ तुम्हाला फक्त स्प्रिंग कॉन्स्टंटची ऍडिशन करायची आणि फायनली त्याचा आन्सर मिळवायचा आहे. आणि दोघांसाठी माहित असेल तर n स्प्रिंग साठी आपण इझिली त्याला फाइंड आउट करू शकतो. ते डिफरंट असेल तर काय करायचं आणि ते आयडेंटिकल असेल तर काय करायचं, असे महत्त्वाचे दोन कन्सेप्ट आणि एक एक्सप्रेशन आज आपण याच्यामध्ये बघितलं आहे.